नमस्कार, मी मिसेस व्ही आर पाटील, बुककीपिंग इन अकाउंटन्सी इयत्ता 12वी कॉमर्स. मागील लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट यामधला पहिला भाग अभ्यासला होता, तो म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड. आणि आता नेक्स्ट आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे? इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर म्हटलेलं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण दोन अकाउंट ओपन केले होते, एक आहे कॅपिटल अकाउंट आणि दुसरं होतं करंट अकाउंट. आता याच्यामध्ये मात्र एकच आपल्याला अकाउंट ओपन करावं लागणार आहे, ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. कारण याच्यामध्ये अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर, याच्यामध्ये जो काय सुरुवातीला भागीदाराने आणलेलं भांडवल आहे ते दरवर्षी बदलत राहणार आहे. त्यालाच आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असं म्हणणार आहे. इन दिस मेथड द पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपनड. या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट आपल्याला ओपन करावं लागणार नाही आहे. तसेच त्याच्याशी जे काही रिलेटेड ऑल ॲडजस्टमेंट आर सॉल्वड थ्रू कॅपिटल अकाउंट. सगळं पूर्णपणे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये जे काही आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये जे काही ॲडजस्टमेंट्स वगैरे जे काही पोस्टिंग केलं होतं, जे काही मेन्शन केलं होतं, ते सगळं एकाच अकाउंटमध्ये इथं आपल्याला बघावं लागणार आहे. आणि ते म्हणजे आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्याच्यातलं फक्त याच्यामध्ये आपल्याला फक्त कॅपिटल अकाउंट आपल्याला बघावं लागणार. मी कॅपिटल अकाउंट मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बघा. प्रो फॉर्म ऑफ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आपल्याला दिसतच असेल, डेबिट आणि क्रेडिट साईड. याच्यामध्ये बघा फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण जसा बॅलन्स फक्त कॅपिटल बॅलन्स जो काय होता आपला सुरुवातीला बिझनेस करत असताना भागीदाराने आणलेलं भांडवल फक्त कॅपिटल अकाउंटमध्ये दिसत होतं. बाकी जे काय रिलेटेड त्याच्या ॲडजस्टमेंट होते ते सगळे आपण करंट अकाउंटमध्ये घेत होतो. पण यामध्ये असं नाही आहे. यामध्ये दोन्ही अकाउंटचं मिळून कॉम्बिनेशन केलेलं आहे. तुम्हाला समोर चार्ट दिसतच असेल. त्याच्यामध्ये डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला ऑल ॲडजस्टमेंट्स ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. मी आता याच्यामध्ये जास्त वेळ घालत नाही आहे. आपण नेक्स्ट भाग बघतो आहे, तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. नेक्स्ट बघूया आपण. आता आपण प्रिपरेशन म्हणजे काय, तर मागच्या वर्षी इयत्ता 11वीमध्ये सोल ट्रेडिंग कन्सर्न अभ्यासलं. त्याच्यानंतर आता ह्या वर्षी आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट अभ्यासायचं आहे. पार्टनर्स म्हणजे भागीदारी संस्थेचं आपल्याला हे फायनल अकाउंट अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये आपण स्टेप्स बघितल्या, आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल बघा. प्रिपरेशन ऑफ जर्नल ऑर सबसिडरी बुक्स. याच्यामध्ये आपल्याला या स्टेपवरून काय कळतं आहे, तर प्रिपरेशन ऑफ जर्नल ऑर सबसिडरी बुक्स याच्यावरून आपण काय तयार केलं, लेजर केलं. लेजरवरून आपल्याला ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सवरून आपण काय तयार करतो आहे, प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 अकाउंट्स बघा, 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट, ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. नेक्स्ट बघतोय आपण प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण बघूया ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट इज ओपनड इन द ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर द पर्पज ऑफ टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इनकर्ड ड्युरिंग द इयर. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट हे ओपन करत असताना ही एक कशी आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर द पर्पज ऑफ, कोणत्या कारणासाठी हे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे, तर यावर्षी आपल्याला बिझनेसमध्ये जो काही ग्रॉस प्रॉफिट झाला असेल किंवा ग्रॉस लॉस झाला, समजा प्रॉफिट किंवा लॉस झाला, हा ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन द डेबिट साईड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड म्हटलेलं आहे. आपण सरळ ट्रेडिंग अकाउंटच बघूया. ट्रेडिंग अकाउंट सर्वांना स्क्रीनवर दिसतच असेल बघा. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड म्हणजे आपण हे वर्षाच्या शेवटी आपण करत असतो. त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला डेबिट असणार आहे आणि राईट हँड साईडला क्रेडिट असणार आहे. आपल्याला सुरुवातीलाच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सुरुवातीपासून बघतोय टू ओपनिंग स्टॉक. हे मागील वर्षी आपण अभ्यासलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते. ओपनिंग स्टॉक आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर टू परचेसेस,
आपण जो काही माल खरेदी केला तो परचेसेस लेस रिटर्न आउटवर्ड किंवा त्याला आपण परचेस रिटर्न असं म्हणतो. त्याच्यानंतर हे जे काही एक्सपेन्सेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ते आपल्याला डायरेक्टली एकूणच फॅक्टरीमध्ये जे काही होणारे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. ते म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड किंवा फॅक्टरीमध्ये होणारे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस सगळे आपल्याला इथं घ्यायचे आहेत. बाकी अदरवाईज कुठलेही त्यालाच आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल कॅरेज इनवर्ड, फ्रेट, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतच असेल बघा. वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस अँड सॅलरी, इम्पोर्ट ड्युटी एक्सेट्रा. म्हणजेच काय ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला डेबिट साईडला सुरुवातीला काय बघितलं आपण, 2 ओपनिंग स्टॉक, 2 परचेसेस, लेस रिटर्न आउटवर्ड हे तर घ्यावंच लागणार आहे. प्लस ह्याच्यामध्ये ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. तसंच क्रेडिट साईडला बाय सेल्स या वर्षी आपल्याला विक्री किती झालेली आहे, लेस रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, आपण जो माल विक्री केला होता त्यातून आपल्याला जो काही रिटर्न आला आहे ते मायनस करून आपल्याला आउटर कॉलमला रक्कम जी आहे ती सेल्स म्हणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळे गुड्स लॉस्ट बाय फायर, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, गुड्स लॉस्ट इन एक्सेट्रा. म्हणजेच आपण मागच्या वर्षी जे काय ट्रेडिंग अकाउंट आपण फायनल अकाउंटमध्ये काढलं होतं सेम तसंच असणार आहे. याच्यामध्ये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेला ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल म्हणजे क्रेडिट बॅलन्स आपल्याला इथं वर मेन्शन केलेलंच होतं बघा. In the debit side of this account, all direct expenses are recorded, and in the credit side of all direct income of the firm are recorded. If the trading account's credit side is more than the debit side. परत एकदा सांगते बघा. If the trading account's credit side म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडपेक्षा क्रेडिट साईड जर मोठी असेल डेबिट साईडपेक्षा, मोर दॅन डेबिट साईड म्हटलेलं आहे, देन अकाउंट शोज द ग्रॉस प्रॉफिट अँड वाईस वर्सा म्हणजे त्याच्याबरोबर विरोधात. आता परत एकदा सांगते बघा. ज्या वेळेला ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असेल, क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड, डेबिट साईडपेक्षा क्रेडिट साईड जर जास्त असेल तर आपल्याला तिथं ग्रॉस प्रॉफिट पाहावा लागेल. नाहीतर आपल्याला समजा डेबिट साईड मोठी असेल आणि क्रेडिट साईड जर लहान असेल तर आपल्याला ग्रॉस लॉस येईल आणि तो इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हा ग्रॉस प्रॉफिट नेक्स्ट आपण बघतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा ग्रॉस प्रॉफिट असेल तर आपण क्रेडिटला मेन्शन करणार आहे, ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करणार आहे. आता याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. मागील वर्षी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील अभ्यासलं होतं. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. आता हे मेन अकाउंट आहे इन्कम स्टेटमेंटचं. याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, इट इज प्रिपेअर्ड टू असर्टेन द नेट प्रॉफिट अर्नड or net loss suffered by a business concern during the accounting year. काय समजेल याच्यावरून, तर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपण आपल्याला यावर्षी बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे यावरून समजेल. आता याच्यामध्ये ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड टू बी डेबिट साईड म्हटलेलं आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघतोय, प्रो फॉर्मा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा डेबिट साईडला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. आणखीन क्रेडिट साईडला इन्कम्स घेतलेलं आहे आपल्याला इथं. म्हणजेच काय, हे सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कुठले तर ऑफिसमध्ये होणारे, म्हणजे जी फॅक्टरी आता आपला जो काही माल उत्पादित झालेला आहे त्याच्यानंतर जे काही ऑफिसमध्ये खर्च होतात, फॉर एक्झाम्पल सॅलरी असेल, दिलेलंच आहे बघा पुढं, टू सॅलरीज अँड वेजेस असेल, टू रेंट अँड रेट्स असेल, टू इन्शुरन्स असेल, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स एक्सेट्रा. म्हणजे हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं आपण घेणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि क्रेडिटला आपण काय घेतोय, सगळे इन्कम घेतोय.
म्हणजे बिझनेसमध्ये होणारे येणारे इन्कम. फॉर एक्झाम्पल बाय कमिशन रिसिव्ड, समोर दिसतच असेल तुम्हाला, बाय डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, म्हणजे जे काही आपल्या संस्थेला पार्टनरशिप फर्मला येणारं जे काही इन्कम आहे ते सर्व या ठिकाणी आपल्याला क्रेडिट साईडला दिसेल. डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड एक्सेट्रा. आता याच्यामध्ये देखील काय होणार आहे सांगितलेलं आहे बघावर की द ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी आपण बघितले डेबिट साईडला. द क्रेडिट बॅलन्स ऑन धिस अकाउंट शोज नेट प्रॉफिट विच इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता डेबिट साईड आणि क्रेडिट साईड ज्या वेळेस आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल की इथं परत एकदा आपण या फॉर्मॅटकडे जातो आहे. डेबिट साईड आपली जास्त असेल आणि क्रेडिट साईड जास्त असेल आणि डेबिट साईड जर कमी असेल म्हणजे आपले इन्कम जास्त आहे आणि खर्च जर कमी असेल तर आपल्याला तिथं नेट प्रॉफिट बघायला मिळेल किंवा नेट प्रॉफिट झाला आहे असं मी समजते. आणखीन यावर्षी जर आपल्याला डेबिट साईडला खर्च जर जास्त झाले आणि प्रॉफिट येणारं जे काही इन्कम आहे ते मात्र कमी झालं असेल तर मात्र आपल्याला इथं नेट लॉस बघायला मिळेल. नेट लॉस म्हणजेच इन्कमपेक्षा खर्च जर जास्त असेल म्हणजे डेबिट साईड, खर्च म्हणजे कोणता डेबिट साईड, डेबिट साईड जास्त असेल तर आपल्याला क्रेडिट साईडला आपण नेट लॉस बघणार आहे आणि तो नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे बॅलन्स शीट. आता थर्ड स्टेटमेंट आपण बघतोय बॅलन्स शीट. मागच्या वर्षी हे आपण अभ्यासलं आहे पण पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये काय फरक झाला आहे तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. मी तुम्हाला परत एकदा सांगते प्रॉफिट अँड आपल्याला ज्या वेळेला फायनान्शियल इयरमध्ये वर्षाच्या शेवटी आपण ज्या वेळेला 2 अकाउंट ओपन केले कुठले ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तसंच त्याच्याबरोबर ॲज बॅलन्स शीट हे आपल्याला स्टेटमेंट देखील आपल्याला काढावे लागेल. तर बॅलन्स शीट म्हणजे काय इट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म. बॅलन्स शीट म्हणजे काय हे एक स्टेटमेंट आहे. याच्यावरून काय कळतं आपल्या बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन कसं आहे हे यावरून कळतं. हे काय सांगितलेलं आहे फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डे. हे एका दिवशी आपण पर्टिक्युलर दिवसाचं हे आपल्याला पाहायला मिळेल. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड. आता परत आपण बॅलन्स शीट बघतोय. बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला लायबिलिटीज दिसतात. लायबिलिटी म्हणजे देणी बाजू आणि राईट हँड साईडला आपल्याला काय बघायला मिळतं ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे आपल्या कंपनीचे जे काय ॲसेट्स आहेत हे आपल्याला राईट हँड साईडला पाहायला मिळत असतील. त्याच्यामध्ये आणखीन सांगितलेलं आहे बघा द बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट बट अ स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म ॲज ऑन अ गिवन डेट इन द फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आता याच्यामध्ये सुरुवातीला लायबिलिटीज तर साईडला आपण सुरुवातीला काय घ्यायचं आहे कॅपिटल अकाउंट्स घ्यायचं आहे. गिवन जर समजा फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट देखील इथं मेन्शन होणार आहे. आणखीन या वर्षी वर्षाच्या शेवटी आपल्याला कुठल्या कंपन्यांचं किंवा कुणाकडून लोन घेतलेलं आहे आउटसाइडर्स लायबिलिटीज आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर ॲसेट्स कुठले आहे आपल्या कंपनीच्या ॲसेट्स म्हणजे काय गुडविल मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलंच होतं की गुडविल म्हणजे आपल्या कंपनीचे पद प्रतिष्ठा ही देखील आपल्या कंपनीचे एक ॲसेटच आहे. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग असू दे प्लांट अँड मशिनरी फर्निचर प्रिमायसेस म्हणजे बिल्डिंग असू दे म्हणजे ह्या ज्या काय सर्वच ॲसेट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल बघा सुरुवातीपासूनच प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड आपण बॅलन्स शीट कशासाठी आपण करतो आहे तर वर्षाच्या शेवटी ॲज ऑन दॅट डेट आपल्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे यावरून आपल्याला कळतं आहे. आणखीन ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्यावरून आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट झालं आहे की लॉस झाला आहे हे वर्षाच्या अखेरी आपल्याला समजत असतं. ओके.